आणखीन एका मनोरंजक विषयामध्ये स्वागत आहे। मागील विषयामध्ये तुम्ही स्नायू आणि सांधे याबद्दल शिकलात। येथे एक संक्षिप्त सारांश आहे। स्नायू त्यांच्याशी जोडलेल्या हाडांना हलविण्यासाठी जोड्यांमध्ये काम करतात। दोन हाडे सांधा नावाच्या बिंदूवर भेटतात। काही स्नायू टेंडर्स स्नायुबंध नावाच्या पांढऱ्या तंतूद्वारे हाडांशी जोडलेले असतात। हाडे एकमेकांशी अस्थिबंधनात जोडलेले असतात। सांधे दोन प्रकारचे असतात, जंगम चल आणि अचल। आपण शरीराला आधार देणाऱ्या हाडांची एक चौकट असते, ज्याला सांगाडा म्हणतात, यावर चर्चा केली। सांगाडा वेगवेगळ्या प्रकारच्या हाडांपासून बनलेला असतो। या सत्रात आपण इयत्ता 6वी विज्ञानातील प्राण्यांमधील शरीर हालचाली व धड्याचा भाग म्हणून सांगाड्यांच्या हालचालीबद्दल शिकू। विविध अवयव शरीराच्या पोकळीत सुरक्षितपणे बंदिस्त असतात। मानवी सांगाडा सर्व अंतर्गत अवयवांसाठी संरक्षक कवच म्हणून काम करतो। आपल्या शरीरातील वेगवेगळ्या हाडांचे आकार आपल्याला कसे कळतात? आपल्या शरीराच्या काही भागांमधील हाडांचा आकार आणि संख्या आपल्याला कळू शकते। हाडांचे आकार चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे मानवी शरीराच्या एक्स-रे प्रतिमा म्हणजेच क्ष किरण प्रतिमा पाहणे। अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल। वेगवेगळ्या प्रकारच्या हाडे ओळखणे, मानवी सांगाड्याच्या भागांचे वर्णन अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा या प्रकाराने करणे। अतिमहत्त्वाचे शब्द: सांगाडा, पाठीचा कणा आणि मणका, पोकळी, खुर्चा, खांद्याचे हाडे, ओटीपोटाची हाडे, बरगडीचा पिंजरा, कवठी। चला संकल्पना नकाशा पाहूया। निरीक्षण: स्पर्श किंवा क्ष किरणांसारख्या इमेजिंग प्रतिमा निर्माण तंत्राद्वारे आपल्याला शरीराच्या हाडांची रचना आणि व्यवस्था समजू शकतो। विल्हेम कॉनराड रोएंटजेन यांनी क्ष किरणांचा शोध लावला। कधी कधी जेव्हा आपण खेळताना पडतो किंवा अपघात होतो, तेव्हा आपल्या हातातील किंवा पायातील हाड तुटू शकते, ज्याला फ्रॅक्चर म्हणजेच अस्थिभंग म्हणतात। अस्थिभंगामुळे तीव्र असह्य वेदना होतात आणि प्रभावित भाग लगेच सुजतो। सुजलेल्या भागाची एक्स-रे प्रतिमा हाड तुटलेल्या आहे की नाही आणि अस्थिभंगाचे फ्रॅक्चरचे नेमके ठिकाण स्पष्ट करते।
ही माहिती योग्य उपचार प्रदान करण्यात मदत करते. मानवी सांगाडा प्रणाली. चला आपली हाडे ओळखूया. आपल्या शरीरातील सर्व हाडांचा आकार सारखा नसतो, परंतु प्रत्येक हाड अद्वितीय असते. एकत्रितपणे सर्व हाडे सांगाडा नावाची एक चौकट तयार करतात, जी शरीराला आकार देते. सांगाडा कुरशासह सांगाडा प्रणाली बनवतो. हाडे कठीण कडक असतात आणि त्यांच्यात लवचिकतेचा अभाव असतो. त्यामध्ये दोन प्राथमिक घटक असतात. हाडांच्या पेशी जिवंत किंवा जैविक घटक असतात. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिजे आणि क्षार हे निर्जीव किंवा अजैविक घटक असतात. कॅल्शियमची उपस्थिती हाडे मजबूत बनवते. हाडांचे प्रकार. आपल्या शरीरातील हाडे 4 प्रकारांमध्ये विभागली जातात. सपाट हाडे, लहान हाडे, अनियमित हाडे, लांब हाडे. शरीराच्या वाढ होत असताना हाडांचा आकार आणि लांबी वाढते. हे बदल विशेषतः मुलांमध्ये जसजसे मोठे होतात तसतसे लक्षात येतात. तथापि ही वाढ केवळ एका विशिष्ट वयापर्यंतच होते. उंच व्यक्तींना सामान्यतः लांब हाडे असतात. मानवी सांगाडा प्रणाली 2 मुख्य भागांमध्ये विभागली गेली आहे. अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा. अक्षीय सांगाड्यांमध्ये कवटी, पाठीचा कणा आणि बरगडी असतात, जे शरीराच्या मध्यवर्ती उभ्या अक्षासह सममितीपणे संरेखित असतात. उपांग सांगाडा या मध्यवर्ती अक्षाच्या दोन्ही बाजूला असलेल्या वरच्या आणि खालच्या अवयवांच्या हात आणि पाय हाडांपासून बनलेला असतो. तुम्ही प्रत्येक सांध्यांवर सर्व बोटे वाकू शकता का? तुमच्या तळहाताचा मागचा बाजूल भाग कसे वाटते? त्यात अनेक लहान हाडे असतात. मनगट लवचिक असते कारण ते कार्पलस मनगटाची छोटी हाडे नावाच्या अनेक हाडांपासून बनवलेले असते. एक हात दुमडून आता हात आणि खांद्याच्या हालचालींकडे निरीक्षण करण्यासाठी हळूहळू एकत्र वर करा. तुमच्या मानेजवळील हाडे तुमच्या मानेखालील बाजूने खांद्यावर ठेवून शोधा. तुम्हाला एक उंचावलेले हाड सापडेल आणि त्या हाडाला क्लॅव्हिकल म्हणतात. त्याच्या मागे तुम्हाला खांद्याचे हाड किंवा स्क्युपुला नावाचे आणखीन एक हाड दिसेल. खांद्यापासून बाहेर पडणारी 2 हाडे आहेत ज्यांना खांद्याचे हाड म्हणतात, जे त्यांच्यातील सांध्याने जोडलेले आहेत.
एक दीर्घ श्वास घ्या. क्षणभर तो रोखून ठेवा आणि तुमच्या छातीच्या मध्यभागी हळुवारपणे दाबा. तुम्हाला तुमच्या छातीच्या हाडांना जाणवते का? शक्य तितक्या फासड्या छातीची हाडे मोजण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या की फासड्या वाकलेल्या आहेत आणि वक्र आकार मध्ये बनतात. त्या छातीच्या हाडांना पुढच्या बाजूला उरोस्थीला आणि मागच्या बाजूला पाठीच्या कण्याला जोडून एक संरक्षक पेटी तयार करतात, ज्याला बरगडी पिंजरा म्हणतात. बरगडी पिंजरा 12 जोड्या बरगड्या म्हणजेच 24 बरगड्या आणि मध्यभागी एक सपाट हाड, ज्याला द स्टर्नम म्हणतात, बनलेला असतो. हे हाडे हृदय आणि फुफ्फुसांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करतात. जेव्हा तुम्ही वागता तेव्हा तुम्हाला तुमच्या पाठीच्या मध्यभागी लांब रचना जाणवते. त्याला पाठीचा कणा म्हणतात, जे कशेरुका नावाच्या लहान हाडांपासून बनलेला असतो. मज्जा तंतूंचा समूह पाठीचा कणा कशेरुकांमध्ये जातो. बरगडी पिंजरा या कशेरुकांशी जोडलेला असतो, जो हृदय आणि फुफ्फुसांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करण्यास मदत करतो. बाळाच्या कण्यांमध्ये 33 स्वतंत्र कशेरुक असतात. मूल वाढत असताना शेवटचे 9 कशेरुक त्यातील 5 एकत्र येऊन एक हाड बनवतात आणि शेवटचे 4 कशेरुक एकत्र येऊन दुसरे हाड बनवतात. तुमच्या बोटांनी तुमच्या कमरेखालील भाग दाबा आणि तुमच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना समान आकाराची हाडे जाणवतात का ते पहा. याला पेल्विक गर्डल म्हणजेच श्रोणीपट्ट म्हणतात. हे पेल्विक म्हणजेच श्रोणीच्या हाडांपासून बनलेले असते, जे तुमच्या शरीराच्या खालच्या भागाला पोटाच्या खाली वेढून एक रचना बनवते. तुम्ही ज्या भागावर बसता तो भाग देखील हाच आहे. कवटी अनेक हाडांनी बनलेली असते, जी एकत्र जोडली जाते आणि मेंदूचे संरक्षण करते. या हाडांमधील सांधे स्थिर असतात आणि हालचाल करू शकत नाहीत. कार्टिलेज म्हणजेच कुर्चा हा सांगाड्याचा एक मऊ लवचिक भाग आहे. ते हाडांइतकेच कठीण नसते आणि वाकू शकते. कान, नाक आणि सांगाड्याच्या इतर भागांमध्ये कुर्चा आढळतो. ते बरगड्या आणि उरोस्थीच्या दरम्यान देखील असते. पाठीच्या कण्यामध्ये कोमल आणि लवचिक कुर्चा असतो. मणक्यांमधील हा कुर्चा पाठीच्या कण्याला सर्व दिशांनी फिरवण्यास मदत करतो. प्रत्येक कानात 3 लहान हाडे असतात आणि रकाब हे आपल्या शरीरातील सर्वात लहान हाड असते. ते पोकळ असते, रकाबाच्या आकाराचे असते आणि तांदळाच्या दाण्याइतके लहान असते. मांडीचे हाड किंवा फेमर ही मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड असते. हे सर्व आपल्या शरीरातील सांगाडा आणि हाडांबद्दल आहे, जे आपल्याला हालचाल करण्यास सक्षम करतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: आपण निरीक्षण, स्पर्श किंवा एक्स-रे सारख्या इमेजिंग तंत्रात प्रतिमा निर्मितीद्वारे आपल्या शरीरातील हाडांची रचना आणि व्यवस्था समजू शकतो.
शरीरातील सर्व हाडे कुरशासह एकत्रितपणे सांगाडा प्रणाली बनवतात. सांगाडा शरीराला आकार आणि आधार देतो आणि अंतर्गत अवयवांचे संरक्षण करतो. मानवी सांगाडा प्रणाली दोन मुख्य भागांमध्ये विभागली गेली आहे: अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा. मानवी सांगाड्यांमध्ये कवटी, पाठीचा कणा, फासळे, छातीचे हाड, खांदा आणि कंबर आणि हात आणि पायांची हाडे असतात.